guys, it's Bale Zamkhede. Welcome to my YouTube channel JV Vlogs. Hello. Mic check. Hello. Monday. आजचा प्लॅन खूप हटके होणार आहे आणि आजचा प्लॅन आहे माळशेज घाट. तर आपल्यासोबत एक कौशिक, दॅट्स माय बेस्ट फ्रेंड. गाईज, मॉन्सून आणि लॉकडाऊन मधली पहिली आपली रोड ट्रिप असणार आहे. खूप दिवस झाले प्लॅन करत होतो आम्ही माळशेज घाटचा. तर आज फायनली आम्ही निघालोय. आज मंडे, जास्त गर्दी असणार नाही तिकडे. आणि माझ्यासोबत आहे जगदीश नेहमीप्रमाणे आणि कौशिक. आम्ही तर तिघ जण चाललोय. मजा आणि धमाल येणार आहे. सध्या इथे पाऊस वगैरे काय नाही, आम्ही इथे घाटात आहे आणि आता तिथे गेल्यावरती बघू. लॉकडाऊनमुळे 3 महिने घरी होतो आणि आपण एक छोटासा ट्रेक केला फक्त गोर्डेश्वरचा. आता बऱ्याच दिवसांनी हा प्लॅन झालेला आहे. थोडीशी एक रोड ट्रिप आहे, लॉंग ड्राईव्हसाठी चाललोय आम्ही. जूनचा महिना आहे आणि हार्डली 3 ते 4 वेळा पाऊस झाला असेल. तर इकडे तिकडे बघतोय पूर्ण ग्रीन झालं. आपलं महाराष्ट्र पूर्ण 2-3 पावसामध्ये पूर्ण ग्रीन होऊन जातं सगळं. वेळ लागेल बनवायला, म्हणजे रेडी आहे का सगळं? एक छोटासा ब्रेक. सकाळी काही खाऊन निघालं नाही त्यामुळे थोडंसं पहिली पेट पूजा करूया, मग काय सही वातावरण आहे आजचं. जुन्नरमध्ये आलोय आम्ही. जुन्नरच्या थोडंसं पुढे आलोय आम्ही. फक्त 2 ते 3 पाऊस झालाय आणि इथे बघू शकता आपण पाठीमागे वॉटरफॉल खूप प्रचंड वेगाने वाहतोय. यो ब्रो, ब्लॉगर लाईफ. हा निसर्ग बघण्यासाठी मन आतुर झालं होतं. 3 महिन्यानंतर तो निसर्गात आलोय. ते असं एकदम मन भरून आलंय आज. इथून आता माळशेज 40 किलोमीटर आहे. हा कॅमेरा आम्ही तिथं घुसून चाललो होतो. मित्रांनो, वा काय ते दृश्य दिसतंय इथे. मस्त पूर्ण अशी सह्याद्री रांग आहे आणि तिथून पूर्ण असे ढग चाललेत. खरंच मॉन्सून मध्ये जायचं म्हटलं ना, हे नेचर बघायला भेटतं आपल्याला. मनाला सुख देतं, एवढं सुंदर आहे. आता आम्ही चाललो इथे पिंपळगावचा डॅम्प आहे इथे आणि पाठीमागे पूर्ण सह्याद्री बघा तुम्ही. पूर्ण हिरवगार डोंगर झालेत. बाय द वे मित्रांनो, कौशिक आलाय आपल्यासोबत. फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉग मध्ये फर्स्ट टाइम आहे. कसं वाटतं आज येऊन? अरे एक नंबर. आजचं इथलं निसर्ग बघून कसं वाटतं तुला? खूप दिवसांनी एवढं लांब असं मस्त निसर्गामध्ये येऊन खूप छान वाटतंय. दिवसभर घरी बसून काम करून ऑफिसचं एवढं बोर झालं. यस, म्हणून म्हटलं चल उद्या जाऊ, आपण फिरायला जाऊ. आणि त्याला अचानक मी संध्याकाळी बोलून घेतलं आणि आज ब्यूटीफुल नेचर, ब्यूटीफुल माउंटन, ब्यूटीफुल क्लाउड लाइक बनता है. मित्रांनो, माळशेज घाटमध्ये आम्ही एंटर केलं. तिथे पोलीस चौकी होती. आम्हाला पास वगैरे विचारलाय. तुम्हाला एक सांगायचं आहे त्यासाठी, जर तुम्ही ई पास काढला नसेल तर माळशेज घाटला येऊ नका, कारण की पास शिवाय इथे तुम्हाला एंट्री देणार नाहीयेत. माळशेज घाट मधल्या सुंदर पॉईंटवरती आपण पोहोचलेलो आहे आणि इथून आपण खाली जाणार आहे. आज सोमवार असल्यामुळे जास्त गर्दी नाहीये इथे. बाकी इथला सुंदर परिसर दिसतोय खूप. आणि आता जे इथून ड्रोन शॉट येणार आहेत. आज पाऊस नाहीये बाय द वे आणि आम्ही चाललोय थोडंसं खाली त्या व्ह्यू पशी. तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरती काय थंड हवा येते इथून पाठीमागे. आता वातावरण खूप मस्त झालं. आता येईल माझ्या ड्रोनवरती सोडायला. खाली यू पॉईंटवरती चाललोय आम्ही.
अरे काय सही पॉइंट आहे इथे, जबरदस्त. हा फोटोशूट चालू आहे. मिस्टर कौशिक फोटोग्राफर, कैसा लग रहा है? एकदम मस्त, लय भारी वाटते. आफ्टर लॉकडाऊन कसं वाटतं मित्रांनो? अरे खूप मस्त. आज खूप असं क्रेझी वाटतंय, असं एकदम मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय. माळशेज घाट हा बाईक राईडसाठी खूप बेस्ट आहे. पण बाईकने जर आले तुम्ही तर खूप सुंदर तुम्हाला अनुभवायला भेटेल इथे राईड करताना. आजूबाजूनी पूर्ण सगळे डोंगर आहे, सह्याद्री आपले पूर्ण. मित्रांनो, माळशेज घाटवरील लाजवंती सनसेट पॉईंट आता 12-12:30 वाजलेत, नाहीतर संध्याकाळचा 6-6:30 वाजता तुम्हाला सनसेट पॉईंट दाखवला असता इथे, सनसेट दाखवला असता इथे. आता 12:30 वाजलेत त्यामुळे जास्तच ऊन आहे. पण इथून जे डोंगर दिसत आहेत, डोंगराचे जे कडे दिसत आहेत, सुप्पर यार. मित्रांनो, पुण्यापासून नारायणगाव मार्ग माळशेज घाटला येता येतं आणि मुंबईवरून जर यायचं असेल तर कल्याण मुरबाड मार्ग यायला लागतं. तर इथून आपला हरिश्चंद्रगडही दिसतो आणि वातावरण एकदम असं क्लाउडी झाले, त्यामुळे आपले ड्रोन शॉट पण एकदम जबरदस्त येत आहेत. पावसाचं वातावरण काही इथे दिसत नाहीये सध्या. 12:30-1 वाजलाय, ऊन वाटते थोडंसं. आम्हाला वाटलं पाऊस असेल, पण तरी ठीक आहे. वॉटरफॉल वगैरे आपल्याला बघायला भेटतात, मस्त आहे. बाकी हा पाठीमागचा व्ह्यू बघा कसा दिसतोय. पुणे आणि मुंबईपासून जर तुम्ही येत असाल माळशेज घाटमध्ये तर ही 1 दिवसाची ट्रिप होते. खूप बेस्ट ट्रिप आहे ही. रोड ट्रिपही करू शकता तुम्ही आणि जर बाईकवरती आले तर एकदम ऑसम असणार आहे, खूप बेस्ट असणार आहे. ते आपण माळशेज घाटामध्ये आता घेतोय आपण ड्रोन शॉट. तर तुम्ही इथलं सुंदर असं सिनेमॅटिक नेचर बघू शकता तुम्ही ड्रोन मध्ये. सगळे पॉईंट बघून झालेत. आता एक पॉईंट राहिला आपल्याला बघण्यासाठी आणि मी आणि कौशिक इथे चाललोय. मित्रांनो, एवढी सुंदर वास्तू आहे ही आणि इथे बघा हेमा रवी. कहाँ से आते ऐसे लोग, कहाँ से आते ऐसे लोग यार. सगळीकडे घाण करायला बसलेत लोक आणि इथं अजून एक घाण सापडली. हे बघा, न सांगता नक्षीकाम करतात इथे लोक आपले. अवघड आहे खरंच खूप. ठीक आहे, असू द्या, लोकांना सांगणं आपलं काम आहे. बाकी आपण निसर्गाचा आस्वाद घेऊ फक्त. ही जी पाठीमागं दिसते तुम्हाला पूर्ण डोंगर रांग, ती पूर्ण एक हरिश्चंद्रगडची डोंगर रांग आहे. तर इथे खाली बघितलं आपण तर पूर्ण दरी आणि इथे छोटे छोटे प्राणी आढळतात इथे जंगलामध्ये. तर मित्रांनो, आता 1:30 वाजलेत, त्यामुळे आम्ही आता निघालोय रिटर्न.
तर इथलं खूप सुंदर असं नेचर डोळ्यामध्ये भरून आणि असा एक मोकळा श्वास 3 महिन्यानंतर घेऊन खूप सुंदर वाटतंय. आणि मित्रांनो, हा करोना व्हायरस जर लवकर संपला तर आपल्याला खूप सारे असे ट्रिप प्लॅन करता येईल. खूप सारे प्लॅन्स आहेत. सो मित्रांनो, इथला माळशेज घाटचा व्हिडिओ आणि इथले ड्रोन शॉट, सिनेमॅटिक शॉट जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. जमलं का? मग करायचं का आता? हे बघा, बालाजींना एवढी मेहनत करायला लागते आमच्या.